प्राचार्य आनंद आपटेकर यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार प्रदान। शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल। बेळगाव सीमा भागासाठी अभिमानाची बाब। समाज परिवर्तनाचे अध्वर्यू लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त बेळगाव सीमा भागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि मराठी भाषा संस्कृतीचे संवाहक प्राचार्य आनंद आपटेकर यांना प्रतिष्ठेचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला। गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषद अंतर्गत कोल्हापूर येथील मोह मेडल एज्युकेशन सोसायटी हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शंकर अंदानी होते, तर पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्राचार्य आनंद आपटेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्राचार्य आनंद आपटेकर यांनी शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे। बेळगाव सीमा भागात मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असून विविध सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। सध्या ते बेळगाव मध्यवर्ती दसरा कमिटीचे अध्यक्ष, बेळगावचा राजा गणेश मंडळ, चवाट गल्लीचे सचिव, श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार, मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे सरचिटणीस, भारतीय कुलगुरू शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभाग वैद्यकीय समन्वयक म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत। या सोहळ्यात साहित्यिक किसनराव कुराडे, लक्ष्मण किल्लेकर, संदीप कदम, परशुराम गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। राजर्षी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि समाजोन्नतीच्या विकासाचा वारसा जपणाऱ्या व्यक्तिमत्वाला मिळालेला हा सन्मान बेळगाव सीमा भागातील अभिमानाची बाब ठरत असून प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या कार्याला मिळालेली ही योग्य पोचपावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।